तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे। याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही। आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे। असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये। मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते। त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती। आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले घालले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। पण हे जे अँटी करप्शनची जी केस आहे त्यांचं म्हणणं आहे की ओपन खुली चौकशी आम्ही केलेली होती, त्या खुली चौकशीमध्ये तुम्ही दोषी आढळलात म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे। तर सुधाकर बडगुजर यांनी आपल्यावरील सर्व आरोप आता फेटाळून लावलेले आहेत आणि माझ्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आलेत, अन्यायकारक कारवाई करू नका असं देखील सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर माझी कागदपत्र खोटी आढळल्यास मी शिवसैनिकांसमोर जाहीरपणे आत्महत्या करेन असं देखील सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय। जो माणूस जिवंतच नाही त्याच्या नावानं हे सध्या राजकारण सुरू आहे। सलीमची हत्या 1998 मध्ये झाली आहे। जो माणूस जिवंतच नाही त्याच्या नावानं आरोप करणं चुकीचं असल्याचं देखील बडगुजर यांनी म्हटलंय आणि आरोप खरे ठरल्यास मी जाहीरपणे आत्महत्या करेन असं देखील त्यांनी म्हटलंय। प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटचे पत्र आहेत। जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो, जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गटपास घ्यायला तयार आहे। पण या 10 वर्षामध्ये तुम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही का? कधी चौकशीला एक वेळा बोलवलं होतं, 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं होतं। बघूया आता आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत, पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती। नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं। तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची। सर्वच पोलीस तसे नसतात, काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात। आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे। मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं, पण त्याचं पाणी ताणलेला वाट सुरू पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं। आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे, ते ताणलेलं वाट सुरू पिऊ शकतो। आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर पाहिजे। धन्यवाद। चौकशीला आपण चौकशीला बोलवलं आपण दोन्ही ठिकाणी क्राईम ब्रांच नाही, मी पत्र देतोय की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजावलेली आहे त्याचे एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील। 106 पानाचं पिटिशन आहे ते
ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला त्यांना. माझं पत्र गेलं असेल, आता सबमिट झालं असेल, तर मी तिथं नाही जाणार आता. म्हणजे कोर्टातनं माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अरे हिंदी आहे. चुकीच्या पद्धतीनं बदनामी सुरू असल्याचा आरोप बडगुजर यांनी केलेला आहे आणि मी जी कागदपत्रे दिलेली आहेत ती जर खोटी निघाली तर मी शिवसैनिकांसमोर जाहीरपणे आत्महत्या करेन असं देखील बडगुजर यांनी म्हटलंय.